मित्रांनो बघा, हा आहे आपला पँगॉन्ग लेक, जो वेगवेगळ्या रंगाने आपल्या इथे भरलेला आहे. डार्क ब्ल्यू, लाईट ब्ल्यू है ना, छान वाटतोय. गुड मॉर्निंग मित्रांनो, आता आपण आहोत नोब्रा व्हॅली हिमालयन डेझर्ट विलामध्ये. तुम्ही माझ्या मागे बघत असाल किती मस्त साईट सीन आहे, आणि याच्या मागे आमचं जे हॉटेल आहे ते. तर आत्ता आम्ही इथून निघालो आहोत पँगॉन्ग लेकला. पँगॉन्ग लेक सुंदर आहे, जे तुम्ही बघितलं असाल 3 इडियट्स मूवीमध्ये. तर तेच पँगॉन्ग लेकला आता आपल्याला व्हिजिट द्यायला जायचं आहे, आणि आज आपण तिकडे स्टे करणार आहोत. आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 8:45. आपल्याला किती वेळ लागतो बघूया, कारण का इथून 160 ते 170 किलोमीटर ते आहे. आणि इथून जाताना आपल्या रस्त्यामध्ये काय साईट सीन लागतात त्याचा आपण आनंदही घेणार आहोत, आणि त्यानंतर आपण पँगॉन्ग लेकला पोचून स्टे करणार आहोत. तर कशी होते आजची जर्नी? मजेदार होते की हॅक्टिक होते? ह्या क्लायमेटमध्ये, ह्या चढामध्ये उतारामध्ये ऑक्सिजन थोडंसं कमी मिळतं, जास्त मिळतं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यांची मजा तुम्ही आमच्याबरोबर घेत राहा, आणि चला पँगॉन्ग लेकला व्हिजिट करायला. आज आपण पँगॉन्गला स्टे करणार आहोत मित्रांनो. मजा करूया आपण आजच्या दिवसाची. चला मग न वेळ घालवता आपण पँगॉन्ग लेकला निघूया. तर फायनली आता आपण हॉटेल चेकआउट केलेलं आहे, आणि आता आपण निघालो आहोत पँगॉन्ग लेकला. तर चला मग थोडासा तुम्हाला ओव्हरऑल रस्त्याचा व्ह्यू दाखवतो, कसा आहे तो. मजा येते, वेगळ्या दुनियेत आल्याला काय वाटते, एक्सपिरियन्स बेस्ट. चला मग तुम्हाला व्ह्यू दाखवतो. मित्रांनो, आम्ही लेह लडाखमधील नोब्रा ह्या ठिकाणी डिस्किट ह्या ठिकाणी एक पेट्रोल पंप आहे. तिथं आपल्याला पेट्रोल डिझेल मिळते, काही टेन्शन नाही आहे. आम्हाला जी पहिली भीती होती की तिकडे मिळते की नाही मिळते, कशा पद्धतीने आहे, तर तो इथे काही विषय नाही आहे. इथे सगळी डिझेल पेट्रोलची अवेलेबिलिटी फुल आहे लेह लडाखमध्ये. त्यामुळे तो एक आम्हाला एक मोठा दिलासा आहे त्या गोष्टीचा. तरी पण तुम्हाला मी ओव्हरऑल पंपावरती आता किती गर्दी आहे ते तुम्हाला शो करतो मी. मित्रांनो, आता आपण इकडे पँगॉन्ग लेकला जात आहोत. हे बघा, तुम्हाला दिसते पँगॉन्ग लेक, दुर्बुक, शोक आणि आगमन. हे इकडे दिसते ना, तुम्हाला दाखवतो. तुम्हाला हे बघा, इकडे आपण जातोय, आणि इकडून हा रस्ता जो तुम्हाला दिसतोय, हे बघा, हा इकडे आपला परत लेहला गेला, जो आपण काल येताना खरदुंगवरनं आलो तो. आणि आपण आता इकडे पँगॉन्ग लेकला पण जात आहोत, आणि आपण ह्या बॅक साईडनं आपण इकडून आलो. चला पँगॉन्ग लेकला आपण आता एंट्री करूया. तुम्हाला या रस्त्यावरती दगडी दिसत असेल बघा, हे बघा, या रस्त्यावरती दगडी साफ करायला तर लोक येतील आणि क्लीन करतील बघा. चांगली सर्व्हिस देतात. पण आता तिथे आहेत, पण तिथे लोक येणार आणि हे सगळे दगडी साफ करून जाणार, रस्ता झाडून जातात ते लोक. लोक व्हॅलीला आलो आहोत, तुम्हाला दाखवतो बघा. तिकडून आपण त्या साईडनं तुम्हाला गाड्या दिसत असेल ते, आणि हा इकडे तो पॉइंट आहे, इथे फोटोग्राफी करायची आहे. व्ह्यू बघा, इथे पार्किंग येते, गाडी पार्किंग करायची आपण. हा आपला रस्ता आहे बाजूचा, आणि इथे आपण आता फोटोग्राफी करायची बघा, मस्तपैकी फोटो काढायचा, आणि आपण मग इथून पुढच्या प्रवास सुरुवात करायची. आय लव्ह शोक व्हॅली. हे बघा, मनीषदा आलेले आहेत.
म्हणजे कसं काय एकदम मस्त, प्रवास कसा चाललेला आहे? एक नंबर, साईट सीन कशी आहेत? एक नंबर एकदम, आणि लेह लडाखचं हे कसं वाटते क्लायमेट आणि एक नंबर आहे, स्टेट कसं वाटतं? वेगळा आहे का? जबरदस्त. बस बस. ओके. पण आता नदीतून निघालोय बघा, फक्त पाणी नाही एवढंच. दगडी तुम्हाला दिसत असतील. सांभाळून तुम्हाला इथं आलं की गाडी चालवणे आहे. ऍडव्हेंचर आहे. बघा हे बघा पाणी दिसते बघा तुम्हाला, हे बघा पाणी. फायनली आपण रस्त्यावरती आलोत. मित्रांनो, आपण पँगॉंगला निघालो आहोत नोब्रा व्हॅलीतून. आणि जातानाचा जो रस्ता आहे तो कशा पद्धतीने आहे तो तुम्ही बघून घ्या. तुम्ही जर कार आणलीत तर किती प्रॉब्लेम तुम्हाला क्रिएट होऊ शकतो. आणि जर तुम्ही तुमच्यावर रस्त्याला गाडी नसेल चालताना तर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही चुकलायत वगैरे. येस, करेक्ट. पण आता अशी सिच्युएशन आहे की तुम्ही बघत असाल तर पूर्णपणे नदीतून आम्ही निघालोय. बाजूला आहे बघा, तुम्हाला दिसत असेल तर नदी तिकडे आहे. आणि इथे कशी परिस्थिती झाली बघा, फुल दगडी आहेत. टायर तुमच्या गाडीचे चांगले पाहिजेत, एवढं लक्षात ठेवा. चांगला रस्ता आला आहे हे बघा, मस्त चांगल्या पद्धतीने गाडी दादाने चालवलेली आहे. बघा दादा स्वतःनं सुटकेचा श्वास सोडलेला. त्यामुळे आम्ही आता चांगल्या रस्त्याला आलोय थोड्या वेळासाठी तरी का होईना. परत मित्रांनो आपल्याला रस्ता खडबडीत आलेला आहे. हा बघा, नदीत परत आम्ही नदीत इन झालो आणि आमची गाडी लेफ्ट राईट डिस्को डान्स करत आहे. आम्हाला काय नदी सोडत नाही. तुम्हाला पण जर हा डान्स करायचा असेल तर तुम्ही पण नोब्रा व्हॅली टू पँगॉंग लेक हा प्रवास करा.
या वेलकम टू लेह लडाख. हे बघा सुंदर सुंदर असे रस्ते, ऍडव्हेंचरची मजाच वेगळी. दादा गाडी चालवत आहे. अक्षरशः मांड्या दुखायला लागल्या राव. गाडी हलते किती अशी 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 अशी. तुम्हाला माझ्या मोबाईल हालतो त्यातून कळत असेल की किती गाडी हालती ती. बट ठीक आहे, एन्जॉय करतो आम्ही पण. आपण जे आता रस्त्याने आलो, जो नदीतून रस्ता आपला होता खडबडीत दगडांचा, तो असं असण्याचं कारण हे आहे की तिथे जास्त पाऊस पडतो, तिथली माती घसरून जाते, रस्ते घसरून जातात आणि मग आयत्या वेळेला तिथे रस्ता नसतो. मग गव्हर्नमेंट तात्पुरता पर्यायी मार्ग तिथे काढते की जेणेकरून ऍटलिस्ट आपण जे येणारे टुरिस्ट आहोत, त्या तिथली राहणारी गावातली लोक आहेत, त्यांना ये जा होण्यासाठी काहीतरी मार्ग असावा. भलेही तो हळू का होईना, तिथल्या पुरता तरी तो असावा म्हणून साठी ती केलेली नियोजन आहेत. आणि त्या नियोजनांना आपण सल्यूट करतो की तेवढ्या वेळेसाठी पण आपल्याला तरी चांगलं बनवून दिलेलं आहे त्या ठिकाणी. तर हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि तो ठीक आहे, मला बरा वाटला कारण का मी अडकलो नाही, हे मी त्यात हॅपी आहे. त्यामुळे खूप छान आहे. मी त्या ठिकाणाहून निघून आलो ना, नाहीतर तिथे नसताच रस्ता तर मी तिथे अडकून राहिलो असतो. त्यापेक्षा ते बेटर आहे की तो थोडासा गडबडीत हळूहळू गाडी आपली येते, काही प्रॉब्लेम होत नाही. त्यामुळे तुम्ही पण कधी आलात तर घाबरण्याचं कारण काही नाही. ओके, चला. इथले लोकल आम्ही मोमोज घेतलेत, फ्राईड मोमोज, खाऊन बघूया. चिकन मध्ये टेस्टी आहे. मित्रांनो तंदुरी चांगलं आहे, चांगलं आहे. तर फायनली आता आम्ही दुब्रुक मध्ये लंच केलेला आहे. छानपैकी आम्ही सर्वांनी एन्जॉय केला लंचचा. आणि आता गाडी चालवायला बसलेले मनीषदा, पँगॉंग लेक पर्यंत आता मनीषदा गाडी चालवणार आहे. आणि मनीषदा कसं वाटते तुला या ठिकाणी गाडी चालवायला? एक नंबर, ले आवडते गाडी चालवायला? वेगळाच एक्सपिरियन्स आहे. यस, ओके. आणि आमच्या मागे बसलेले आहेत अद्वैत आणि दादा. मी मागे आलोय. यस. आणि श्वेता आता गेलेली आहे बसमध्ये, टेम्पो ट्रॅव्हल मध्ये. एन्जॉय ती तिकडे करते, पार्थ आणि ती. सो आता आम्ही चौघे एकत्र आहोत इथून पँगॉंग लेक पर्यंत. तर चला मग आता आपण पँगॉंग लेकला व्हिजिट करायला जाऊया आणि आजची नाईट तिथेच स्टे करूया. मनीष जाने गाडीचा स्पीड 76-75 च्या स्पीडने गाडी या रस्त्याला चालवत आहे. मित्रांनो रस्ता पण छान आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे ह्या स्पीडला. एकदम मस्त एन्जॉयमेंट करत आहे गाडी चालवताना. चला, छान नवीन एक्सपिरियन्स मनीषदा सोबत लेह मध्ये. काय मनीषदा? एक नंबर. अद्वैत, हॅलो. हा, यस. मित्रांनो बघा, हा आहे आपला पँगॉंग लेक, जो वेगवेगळ्या रंगाने आपल्या इथे भरलेला आहे. डार्क ब्ल्यू, लाईट ब्ल्यू है ना, छान वाटतोय. डोंगरांच्या मध्ये असा लपलेला हा लेक आहे. आता आपण पँगॉंग लेक जो मेन व्ह्यू पॉइंट आहे त्या ठिकाणी आलो आहोत. हा पार्किंग एरिया आहे, गाडी आपण पार्किंग मध्ये पार्क केलेली आहे. आता समोर आपल्या पँगॉंग लेक तुम्हाला दिसतोय, तो आता आपण बघायला जाऊया. तिथे थोडीशी सिनेरीचे फोटो काढू, शूट करू आणि पुन्हा आपल्या हॉटेल स्टेसाठी पँगॉंग लेकच्याच बाजूला पण जायचं आहे. चला मग. तर मित्रांनो आता आपण एक्झॅक्ट लेकच्या बाजूलाच, म्हणजे तुम्ही बघू शकता माझ्या बाजूला लेक आहे, पँगॉंग लेक. पँगॉंग लेक आहे त्याच्या बाजूला. आता आपण जे 3 इडियट्स मूवी बघितली असेल मोठे जणांनी, तिथले इन्स्ट्रुमेंट, तिथले जे बसायचे ते 3 इडियट्स, ते हे 3 इन्स्ट्रुमेंट आहेत बघा. तिथे बसतात आणि स्पीकर. या ठिकाणी ते
स्टिचिंग झालेली आहे आणि हा स्टिकरचा तो शूट आहे तो तुम्ही बघू शकता. तिथे पण 50 रुपये चार्जेस आहेत. तुम्ही देऊन बारगेली करून तुम्ही सोपं असेल तर तुमचे हा आपला पॉइंट झाल्यानंतर फिरून झाल्यानंतर पॉइंट बघून झाल्यानंतर फोटोग्राफी करून झाल्यानंतर आपण रिटर्न आपल्या कॉटेजमध्ये जाणार आहोत. कॉटेज पण आपलं अशा पद्धतीने आहे की आपण लेकच्या जवळच आपण घेतलेलं आहे. त्यामुळे मी तिथे गेलो होती पण तेथील थोडी माहिती तुम्हाला मी देईन. तर चला मग एक ओव्हरऑल व्ह्यू घ्या आणि आपण साईड्स इथे फोटो काढून आपण चांगलं आपल्या कॉटेजला चला. हे सगळं आपण discuss. मित्रांनो आता आपण पँगॉंगच्या रिसॉर्टमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि आता आम्ही रूम चेक इन केलेला आहे. रूममध्ये गरम आहे, काय इश्यू नाही आहे. रेस्टॉरंटमध्ये पण गरम आहे, पण आता इथे एवढी थंडी लागते तरी आम्ही बाहेर बसलेलो आहे आणि -2 मध्ये आहे. हे बघा सगळे भाऊ काय कसं काय. हा एकदम मस्त मस्त ना. गार गार. किती मायनस मध्ये एकदम आहे ना थंडी. -2 -2 ना. म्हणजे थरथर एकदम थरथर होतंय ना सगळं. हा मनीष तुला काय. हा बघा मनीष आमचा खुर्चीत बसलाय जाऊन. एक नंबर म्हणतोय. एक नंबर बोलतोय. खूप बेकार परिस्थिती आहे. तुम्हाला आमचं रिसॉर्ट बघा, आमचं हे रिसॉर्ट. हा आणि हे सगळं समोर आहे आपली गाडी किया. हा आणि हे सगळं लेक बघा. तर फायनली मित्रांनो आता आपण पेंगॉंग लेकच्या कॉटेजमध्ये पण पोहोचलो आहोत. आपलं कॉटेज पेंगॉंग लेकच्या बाजूलाच आहे आणि आजची नाईट आपण इथे स्टे करणार आहोत. तर आजची पूर्ण जर्नी तुम्ही माझी पाहिलीतच. तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ हे मला तुम्ही नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असल्यास सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, कारण का माझे नवीन पुढचे व्हिडिओ तुम्हाला असेच येत राहतील. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल. गुड नाईट, टेक केअर, बाय बाय.